यांनी केला आणि याच्यावरती आशिष शेलार यांनी केला आणि वोट जिहादचा आरोप केला। एक लक्षात घ्या, सज्जाद नोमानीजी हे कुठल्याही राजकीय पक्षाचे प्रवक्ते नाही, पदाधिकारी नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते नाही। त्यामुळे त्यांनी काय बोलावं यावर आपण काहीच बोलू शकत नाही, हा एक भाग। दुसरं असं की त्यांनी बोलल्याचं आशिष शेलारांनी ट्विट करण्याच्या आधी आशिष शेलार स्वतः काय आहेत, आशिष शेलारांचे आधीचे स्टेटमेंट काय आहेत, आशिष शेलार स्वतःला आशिष कुरेशी म्हणून घेण्यात धन्यता मानतात, ते आधी आशिष शेलारांनी बघावं, मग नंतर बोलावं। वारंवार महाविकास आघाडीवर वोट जिहादचा आरोप केला जातोय आणि तोही भाजपच्या नेत्यांकडनं, त्या संदर्भात काय सांगता? ज्या लोकांना अजूनही निवडणुकीचा सूर सापडलेला नाही, लाडक्या बिडक्या योजना आणायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या लक्षात आलं की आपण काही केल्यानं लाडके होत नाही। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यामुळे तो निवडणुकीचा सूर सापडत नाही म्हणून त्यांना हे कटेंगे काय सेप एक हे असले जे सगळे जात आणि धर्मामध्ये कंपार्टमेंट तयार करणारी विद्वेषाची भाषा भाजपला करावी लागते, कारण भाजपकडे विकासाचा एकही मुद्दा नाही। लाडकी बहीण माझी लाडका युवा सगळ्यांपुढे आपला शेतकरी हवा। शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद। कटेंगे तो कटेंगे हे जे वक्तव्य जे आहे ते वारंवार भाजपच्या नेत्यांकडनं केलं जातं, मात्र काल अशोक चव्हाणांनी असं म्हटलंय की हे भाजपचं वाक्य नाही तर बाहेरून आलेल्या नेत्यांचं, या संदर्भात काय सांगा? किती भीती वाटते। मी आपल्याला अजून आठवण करून दिली पाहिजे, महायुतीतले पार्टनर असणारे अजित पवारही म्हणतात की हे आमचं वाक्य नाही आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की महायुतीतल्या घटक पक्षांमध्येच प्रचार कशाचा करायचा, नॅरेटिव्ह काय असेल याच्याबद्दल एकवाक्यता नाही आहे। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अजूनही या लोकांना आपण काय विकास केला, महागाईचं काय झालं, बेरोजगारीचं काय झालं, शेतमालाच्या भावाचं काय झालं, MSP देण्याचं काय झालं, महिला सुरक्षेचं काय झालं, लॉ अँड ऑर्डरचं काय झालं, यावरती कुठलंही उत्तर देता येत नाही। त्यामुळे हे सगळे भरकटले आहेत, यांची सगळी नाव भरकटलेली आहे। अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला आवाहन केलं आणि म्हणाले की हा गुंडगिरी संपवायची असेल तर आम्हाला मतदान करा, मात्र अब्दुल सत्तार यांनी याच्यावर असं म्हटलंय की त्यांचं डोकं फिरलंय, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय। नाही, सत्तार काय म्हणाले त्याच्यात सोडून द्या, परंतु उद्धव साहेबांनी जे म्हटलंय ते व्यापक अर्थाने घ्या। जी खाली जी भाजप आहे, जी कार्यकर्ते आहेत ते सगळेच देवेंद्रजींच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत, कारण जी हक्काची जेव्हा पंगत बसली सत्तेची आणि त्यावेळेला 10 ताटं अचानक त्यांना शिंदेंना काढून द्यावी लागली, पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला, परत 10 ताटं आली, ती अजितदादांना काढून द्यावी लागली। अगदी मुंबईपासून ते जिल्ह्यातल्या DPDC पर्यंत प्रत्येक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटेकरी तयार झाले। त्यामुळे हे कार्यकर्ते उद्विग्न आहेत, निराश आहेत, नाराज आहेत। अशा सगळ्या निराश आणि नाराज कार्यकर्त्यांना देवेंद्रजींची नकारात्मक छबी आवडत नाहीये, याच सगळ्यांचा अंदाज घेत उद्धव साहेबांनी हे विधान केलं। विधानसभा निवडणूक हे धर्मयुद्ध असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। जात आणि धर्माच्या पलीकडे ते जाऊच शकत नाही। माणूस आणि माणसाच्या संवेदना यावर देवेंद्र फडणवीस आयुष्यात बोलू शकत नाहीत, कारण देवेंद्र फडणवीसांचं गलिच्छ राजकारण हे कायम जात आणि धर्माच्याच भोवती घुटमळत राहिलेलं आहे। इतरांना जातीवादी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं हे वाक्य ते स्वतः किती धार्मिक विद्वेषी आहेत, किती जातीवादी आहेत हे सांगणार आहे। ताई, तुम्ही आज विरोधकांवर हल्लाबोल केलाय, पण उद्या सावंतवाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, काय सांगाल या संदर्भात? मी शिंदेंना प्रश्न विचारलाय, आपल्या माध्यमातून परत एकदा विचारते की तुम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना म्हणत होतात, पण त्याच बाळासाहेबांना खुनी म्हणणारे, हत्यारे म्हणणारे, माझ्यासाठी बाळासाहेब महत्त्वाचे नाहीत, माझ्यासाठी राणेसाहेब महत्त्वाचे आहेत असं म्हणणाऱ्या निलेश राणेसाठी तुम्ही मत मागणार आहात का? आणि जर ते मत मागणार असतील तर त्यांनी बाळासाहेबांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही, आणि त्यांना बाळासाहेबांचं नाव घ्यायचं असेल तर निलेश राणेची त्यांनी हकालपट्टी केली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.